बातमी पुण्यातून। मंगळवार पेठेत एक संतापजनक घटना समोर आली। पत्नीची छेड करणाऱ्या तरुणाला जाब विचारल्यानं पतीवर बांबूने जीवघेणा हल्ला केलाय। आरोपी आदित्य काकडेनं आपल्या साथीदारांचा हल्ला केलाय। या प्रकरणी पलासखाना पोलिसात गुन्हा दाखल केला तर जखमी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आधे मेन रोड से और डायरेक्ट औरत को पण मारना चालू करे, बच्चे लोग को पण नहीं देखे, सबको मारे। और वो साहब बाद में बोल रहा हम का कैसे मारे उन लोग को? कोयते तलवार से, बाम्बू थे उनके हाथ में। उसमें मेरा भाई, मेरी माँ, मेरा सब, मेरे घर के 10-12 लोग। हमारे को अन्याय चाहिए, बाकी कुछ नहीं। और वो जो जिसने भी करा उसको हमारे को पुलिस के सामने, जज के सामने हमारे को रुका के हमारे को अन्याय चाहिए। तर थेट जाऊयात पुण्याला। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, अत्यंत धक्कादायक घटना म्हणावी लागेल ही। मोठ्या प्रमाणात इथे दगडफेक सुद्धा झालेली दिसते। नक्की आपण जर पाहिलं तर रात्रीच्या सुमारास ही घटना जी आहे ती मंगळवार पेठेमध्ये घडलेली आहे। पठाण नावाचा जो व्यक्ती आहे त्याची पत्नी शौचालयासाठी सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी जात होती। काकडे नावाच्या युवकाने त्या महिलेची छेडछाड केली आणि यावरून हा वाद सुरू झालेला आहे। आपण जर पाहिलं तर मंगळवार पेठ एरियामध्ये समोरासमोर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि गल्ल्यांमध्ये दगडफेक जी आहे ती करण्यात आलेली आहे। या संदर्भात तक्रार जी आहे ती दाखल आहे, मात्र अजून गुन्हा दाखल नाही। याच्यामध्ये 5 ते 6 जण जे आहेत गुन्हा दाखल व्हावा यासाठी म्हणून खरं तर इथे संताप व्यक्त केला जातोय। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।